या महापालिकेची सूत्र कुणाला द्यायची हा निर्णय या कोल्हापुरातली जनता त्या ठिकाणी घेणार आहे। आणि हा निर्णय घेत असताना कसबा बोर्डा लाईन बाजार परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 5 असे मिळून 8 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत। पूर्वी आपल्याला 6 उमेदवारांना मतदान करायचं, परंतु आता प्रभाग झाल्यामुळे प्रत्येकाला 4 मताचा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे। या महापालिकेचं रणशिंग सुरू झालं त्यावेळी आम्ही कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं या भूमिकेतून जाहीरनामा केला आणि अध्यक्ष साहेब एक चांगला जाहीरनामा या महाराष्ट्रामध्ये कदाचित कुठल्याही महापालिकेचा लोकाभिमुख एवढा चांगला जाहीरनामा असणार नाही, एवढा चांगला जाहीरनामा आम्ही कोल्हापूरच्या लोकांना या ठिकाणी दिला। मग महिलांसाठी केएमटी मध्ये मोफत बसची सुविधा असू दे, मुला मुलींसाठी मोफत प्रवासाची व्यवस्था असू दे, किंवा उद्याच्या भविष्यात एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटरच्या माध्यमातूनची सुविधा असू दे, किंवा आयटी पार्क करून इथल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम असू दे, किंवा एक महानगरपालिकेचा कोल्हापूर कनेक्ट नावाचा ऍप तयार करून या कोल्हापूर शहरामध्ये फिरताना आपल्याला पार्किंग कुठं आहे हे सुद्धा मोबाईलवर आपल्याला कळेल। तिथं जाऊन तुमची मोटरसायकल गाडी लावू शकाल, किंबहुना एखादी रिक्षा पाहिजे असेल तर त्या ऍपवर तुम्ही गेला तर तुमच्या दारात रिक्षा येईल, रिक्षावाल्यांचा देखील उदरनिर्वाह या ठिकाणी होईल। अशा अनेक गोष्टी आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु या सगळ्या गोष्टी कधी साकारणार आहेत? ज्यावेळी काँग्रेसची सत्ता या महापालिकेमध्ये बहुमताने येईल। ह्या सगळ्या जनताभिमुख गोष्टी तुमच्यापर्यंत कधी पोहोचतील? ज्यावेळी काँग्रेसला स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळेल त्यावेळी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतील। अध्यक्ष साहेब, हे कसबा बोर्डा गाव आमचं जन्मगाव आहे। या गावानं सातत्यानं आमच्याबरोबर राहण्याची भूमिका सातत्यानं घेतलेली आहे। मग लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, चिन्ह असो नसो, ज्यावेळी मी हाक मारतो त्यावेळी या हाकेला ओ देण्याचं काम गावकऱ्यांनी सातत्याने या ठिकाणी केलेलं। म्हणून परवा श्रीराम संस्थेच्या कार्यक्रमात मी जुन्या आठवणी सांगितल्या की या मार्केटमध्ये भाकरी आणि भात घेऊन रस्सा मंडळ इथं मी या ठिकाणी केलेला आहे, तोही काळ्या बावड्यातला बघितलेला आहे। राधे स्पोर्टच्या कट्ट्यावर बसून या बावड्याचं राजकारण शिकायचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी केलेलं आहे। हनुमान मंदिर बांधून त्या काळामध्ये अगदी रस्त्यानं फिरून 10 रुपये गोळा करून हनुमान मंदिर बांधण्याचं काम सुद्धा या गावामध्ये माझ्यासारख्या